नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय बघा गुड्डापूर धानम्मा देवी, जे की महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तिथे दरवर्षी लाखो भाविक भक्त येत असतात. इथून जवळच आहे, आमच्या गावातून जास्त लांब नाही. तर आज गुड्डापूरच्या धानम्मा देवीला आम्ही जाणार आहे. तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि आपलं चॅनल ज्याने कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. चला पहा व्हिडिओ शेवटपर्यंत, चला. आणि गुड्डापूरच्या अगोदर बघा, मी आमच्या गावातील श्री बनशंकरी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि इथूनच जायचं आहे आपल्याला. आणि इथंच पहिलं मी दर्शन घेणार आहे आई बनशंकरी देवीचं आणि इथून पुढे जाणार आहे. पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमाग किती छान असं इथलं निसर्गरम्य वातावरण, खूप झाडे वगैरे आहेत. तर जर कोणी आलं नसेल तर नक्की एकदा बनाळीला व्हिजिट करा. बनाळीचं मंदिर खूप छान आहे. चला, इथून बघा मंदिरात जाण्याचं मेन द्वार आहे आणि इथून आता श्री बनशंकरी देवीचं मूर्ती. आणि आता तुम्ही पाहू शकता, ही आहे आमची आई बनशंकरी, ग्रामदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. आणि तुम्हाला जर यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर आमच्या गावातील मंदिरावरती तर कमेंट करा. नक्की तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओसुद्धा याच्यावरती आमच्या गावातील बनशंकरी देवीवरती व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करेन. आणि आत्ताच झाले बघा दर्शन आणि आता आपण निघूया पुढील प्रवासासाठी गुड्डापूरला जाण्यासाठी. पाहू शकता माझ्या पाठीमागं वगैरे झाडं वगैरे छान आहेत. जर कोणी आलं नसेल तर नक्की एकदा बनायला आमच्या गावाला व्हिजिट द्या. चला. आणि मी चाललोय बघा निगडी कोळगिरी मार्गे. कोळगिरीतून 16 किलोमीटर आहे. आणि आता आलो बघा आम्ही गुड्डापूरमध्ये आणि आत्ता पोचलो बघा धानम्मा मंदिराजवळ. पाहू शकताय मंदिर बाहेरून हे असं मंदिर आहे. तर आता नारळ वगैरे घ्यायचं आणि नारळ घेऊन जायचं मंदिरात. चला. आणि या ठिकाणी आपण नारळ वगैरे घेतले आणि सोबत आणलेली पिशवी वगैरे पण इथंच दुकानात ठेवली. पाहू शकताय मंदिराची खूप मोठी अशी सुरुवातीलाच कमान आहे आणि इथलं बांधकाम पण बघू शकताय कसं आहे. चला आता आपण जाऊ त्यावर. आणि पाहू शकता पाठीमागे माझ्या ही मंदिराचं जे मेन द्वार आहे ते द्वार आहे. आणि ह्या द्वारावरती बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आहेत. ते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या मंदिरावरती ते पाठीमागं बघा कशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत देवांच्या. तर मंदिराच्या सुरुवातीलाच बघा असं आहे, कमानीमधून आत आल्यास असं काहीसं मंदिर आहे बघा. पाहू शकता तुम्ही हे शिखर वगैरे आहे. इथं नंदी आहे मंदिरावरतीच. असं आहे मंदिर. पाहू शकता छान असं आणि सुप्रसिद्ध असं. आणि इकडे शंकर पार्वतीची मूर्ती आहे वरती. आणि ही सुरुवातीला आल्या बघा असं काहीसं आहे यातून मंदिर. आणि इथून असं दर्शनासाठी वाट आहे बघा जायचं. असं काहीसं मंदिर आहे. आणि आता सध्या मी मंदिराच्या आतमध्ये आलो. पाहू शकता इथं महादेवाचं मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर. आणि आता इथलं दर्शन घेऊन आता आपण चाललोय बघा धानम्मा देवीचं दर्शनासाठी पुढे. आता चाललोय आपण धानम्मा देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये.
मंदिराच्या आतमध्ये तर काही फोटो काढू देत नाहीत म्हणून इकडं बघा समोरच्या साईडला आहे पाठीमागं बघू शकता हे मंदिर आहे ते काय नाही मूर्ती काय माहीत तरी पण दाखवतो जरा गर्दी आहे. पाहू शकता आई धानोबा देवीची मूर्ती. आणि ते सारखे भाविक भक्त येत असल्यामुळे मूर्तीचा व्यवस्थित व्हिडिओ घेता झाला नाही बघा, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. आणि मंदिरावरती बघा अशा प्रकारच्या छान अशा मूर्ती पण आहेत. नंदीजी, इकडे शंकर पार्वतीची मूर्ती आहे आणि ही देवीच्या वरची शिखर आहे देवळाच्या मंदिराचा आणि इथे आतमध्ये आहे देवीची मूर्ती पाहू शकता. आणि हा बाहेरचा गाभारा, इथून तुम्ही बाहेरून थांबून दर्शन घेऊ शकता. आतमध्ये थांबायला जास्त वेळ परवानगी नाही, त्यामुळं इथं थांबून तुम्ही बाहेरनं देवीचं दर्शन घेऊ शकताय. तर असं काहीचं आहे हे मंदिर. खूप छान मंदिर आहे. कर्नाटकातले भाविक मोठ्या प्रमाणावर इथे येत असतात. तर तुम्हीही जर आला नसाल तर नक्की येऊन इथे या देवीचं दर्शन घेऊ शकता. तुम्ही या, नक्की या, आवर्जून या. तर आता दर्शन घेऊन आलो बघा. आणि इकडं फ्रंट साईडनं बघा अशा प्रकारे आहे ही सगळं देवस्थान. शिखर वगैरे आहेत. हे धानोबा देवीचं शिखर आहे बघा. आणि आमचं दर्शन घेऊन गर्दी जास्त नाही एवढी. आणि इथं मंदिराच्या बाहेर आल्यावरूनच बघा नारळांचे, खेळण्यांचे वगैरे स्टॉल आहेत. आम्ही पण जरा खेळणी वगैरे बघायला चालू केली. आणि बाहेरून बघा असं कायचं हे मंदिर आहे. खूप असं मोठं मंदिर आहे आणि इकडं गाड्या पार्किंगचे वगैरे सोय आहे बघा. खूप छान इथलं वातावरण आहे. तर आता मी माझ्या कन्येला खेळणे घेते बघा, पोपट. अजून खेळणी आहेत, बघूया काय घ्यायचं. खेळण्यांचा स्टॉल इथंच आहे, त्यामुळे आता इथून काहीतरी खेळायला नेऊया. पोपट घेतला बघा, पोपट. आणि आता मी दुसऱ्या साईडला चालू आहे. मंदिराचा इथं आहे, जरा बाहेरनं पुढच्या साईडला चाललो. इकडं पण काहीतरी दुकान वगैरे आहेत, बघायला चाललो आहे काय आहे, बघूया काय आहे. थोडंसं आतमध्ये आलो आहे आम्ही गावात. इकडं मंदिराचा दुसरा दरवाजा आहे. इकडंच थोडीशी खेळणी वगैरे आहेत, बघायला आलो काहीतरी घ्यायचं अजून. आणि आता दर्शन झाले आणि आता चाललोय बघा रिटर्न आपल्या घरी. आता वाजत आले 2:45 आणि वातावरण झाले. हॉस्पिटलमधून थोडंसं पुढं कोळीगर रोडला आल्यावर ना बघा पाहू शकता इथं डोंगर भाग आहे, पण वातावरण एकदम एक नंबर झालं म्हणून थोडंसं व्हिडिओ करावं म्हणलं. इकडं मेंढरं वगैरे हिंडवायला लागलेत, बघू शकता. पवनचक्क्या वगैरे एकदम नादुखळा असं लोकेशन दिसतं इथलं. आणि आता आलो बघा आमच्या गावात बनामध्ये श्री बनशंकरी देवीच्या मंदिर परिसरात. पाहू शकता एक नंबरचा तालुक्यातील एक नंबर पर्यटन स्थळ म्हणायला काही हरकत नाही. एवढे सुंदर झाडे आहेत तिथं, पाहू शकता तुम्ही. इकडं आणि हे सगळं आहे मंदिराचाच परिसर आहे सगळा. इकडं बघू शकता आत्ताच जस्ट पाऊस येऊन गेलाय. आणि इकडे चालू झाली आमची सगळे माळ्याशींची रान लोकांची. माळ्यांचा मळा, हे सगळे माळ्यांची घरं आहेत इकडं रोडच्या या साईडला. आणि इथे
रस्त्याचं आहे थोडंसंच पुढं कॉर्नरला आमचं घर. आणि पोचलो बघा आत्ता जस्टच घरी. तर असा काहीसा होता बघा आजचा आमचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला धन्यवाद, बाय बाय.